श्री स्वामी समर्थ मंडळी. तर गुरुपौर्णिमेचे महत्व, गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये भरपूर जण गुरुचरित्राचं जे आहे पारायण महात्म्य वाचत असतात. पण याची तयारी कशी करावी, कधी करावी, कोणी करावी, तुम्हाला माहिती आहे का? चला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहूया. तर आपल्या संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान सर्वोच्च मानले गेलेले आहे. पूर्वीपासूनच गुरूंना जे स्थान आहे ते भरपूर उच्च प्रतीचे आहे. आई वडिलांनंतर जीवनाला योग्य दिशा देणारा, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणारा म्हणजे गुरु. म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये म्हटले आहे, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. म्हणून संपूर्ण भारतभर किंवा संपूर्ण हिंदू धर्मातले लोक भक्तिभावाने गुरुपौर्णिमा साजरी करतात. या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला, म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी आपल्या गुरूंचे स्मरण, पूजन, सेवा, नामस्मरण आणि श्री गुरुचरित्र पारायण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. पण आता हे पारायण सुरू केव्हा करावे? तर बरेच जण 7 दिवसाचे पारायण करतात, कोणी 3 दिवसाचं करतं, तर कोणी 1 दिवसाचं करतं. तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही पारायण सुरू करू शकता, पण त्याची सांगता गुरुपौर्णिमा येईल अशा पद्धतीने सुरू करावा. गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व जाणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. अनेक भक्त या दिवशी दत्तात्रय, श्रीपाद वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करून गुरुचरित्राचे पारायण करतात. गुरुचरित्र म्हणजे काय? बरेच जण गुरुचरित्राचं पारायण कर किंवा गुरुचरित्र करतात आणि आपल्यालाही सल्ला देतात की गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करा. पण गुरुचरित्र म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? तर श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि पूजनीय ग्रंथ आहे. या ग्रंथात भगवान दत्तात्रेयांचे अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभ, श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य जीवनातील प्रसंग, उपदेश, चमत्कार आणि भक्तांच्या अनुभवाचे वर्णन आहे. आता हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तुमच्या आजूबाजूला भरपूर स्वामी भक्त असतील, त्यांच्याकडून तुम्ही हा ग्रंथ मागून घेऊ शकता, कारण कुठल्याही बुक स्टॉलवर सहसा हा ग्रंथ मिळत नाही. या ग्रंथात एकूण 53 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायातून भक्ताला श्रद्धा, संयम, भक्ती, सेवा, सत्य, सदाचार आणि गुरुभक्तीचे महत्त्व शिकायला मिळते. गुरुचरित्र हे केवळ कथा सांगणारे पुस्तक नाही, तर जीवन जगण्याची योग्य दिशा दाखवणारा आध्यात्मिक मार्गदर्शन ग्रंथ आहे. गुरुपौर्णिमेला गुरुचरित्राचे पारायण विशेष महत्त्व. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेले गुरुचरित्र पारायण. आता इतके अध्याय तर एका दिवशी वाचणे शक्यच नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण सुरू करा की तुमचा शेवटचा जो दिवस आहे किंवा पारायणाची जी सांगता आहे तुमची, तर ती गुरुपौर्णिमेला आली पाहिजे, कारण याने विशेष जे आहे फळ मिळते आणि गुरुपौर्णिमा अत्यंत पुण्यदायी, फलदायी मानले जाते. या दिवशी पारायणाची सांगता आली तर छान पतीने तुम्हाला जे आहे फळ मिळते. या दिवशी गुरुतत्व पृथ्वीवर प्रमाण कार्य करत असते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेले पारायण किंवा मग या दिवशी केलेली सांगता अधिक फलदायी ठरते. भक्तांच्या श्रद्धेनुसार या दिवशी पारायण केल्याने गुरुकृपा प्राप्त होते. त्यानंतर मानसिक शांतीही मिळते, कारण आपल्याला मानसिक शांतीची खूप जास्त गरज असते. कारण या धावपळीच्या जीवनामध्ये मानसिक शांती मिळणे जरा कठीण आहे. घरातील नकारात्मकता सुद्धा कमी होते. संकटावर मात करण्याची शक्ती मिळते. मनातील भीती, त्यानंतर चिंता आणि अस्थिरता कमी होते. आध्यात्मिक प्रगतीस प्रेरणा मिळते. भक्ती दृढ होते. कुटुंबात सुख, समाधान आणि ऐक्य वाढते. पारायणाचा खरा उद्देश केवळ इच्छापूर्ती नसून तर गुरूंच्या चरणी संपूर्ण समर्पण करणे हा आहे.
पारायण सुरू करण्यापूर्वी काय तयारी करावी, कशा पद्धतीने पारायण करावं. आता पारायण सुरू करण्यापूर्वी तयारी तर महत्वाची आहे, पण त्या अगोदर मनाची तयारी आणि मनोभावे पारायण करण्याची सुद्धा गरज आहे. तर गुरुपौर्णिमेच्या आधी म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला हे पारायण सुरू करायचं आहे, तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही घर स्वच्छ करू शकता. शक्य असल्यास संपूर्ण घराची स्वच्छता करावी, जेणेकरून आपण देवाची जी आहे म्हणजे ग्रंथ वाचन करत आहोत, पारायण करत आहोत, तर घराची स्वच्छता महत्वाची आहे. देवघरात स्वच्छ वस्त्र अंथरून त्यानंतर श्री दत्तात्रय, श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या सद्गुरूंचा फोटो, मूर्ती प्रतिष्ठित करावी. खालील वस्तू ठेवाव्यात. सर्वात अगोदर श्री गुरुचरित्र ग्रंथ ठेवावा. त्यानंतर गुरुचरित्र ग्रंथ ठेवण्या अगोदर खाली आसन किंवा मग एखादं पिवळं वस्त्र अंथरावं. त्यानंतर फुले, हार, हळद कुंकू, अक्षदा, चंदन, धूप, उदबत्ती, तुपाचा दिवा. त्यानंतर नैवेद्यासाठी खडीसाखर किंवा मग असं काहीतरी नैवेद्य फळांचं सुद्धा दाखवू शकतं किंवा मग खडीसाखर, पाणी. त्यानंतर पंचामृत बनवा, कारण पंचामृताने जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्तात्रयांची मूर्ती असेल तर त्याला छान अभिषेक करा. पारायण सुरू करण्यापूर्वी स्वच्छ स्नान करा. त्यानंतर सात्विक वस्त्रे परिधान करा. म्हणजे सात्विक म्हणजे कसे, तर हलक्या रंगाचे आणि स्वच्छ वस्त्र असावेत. वस्त्र तुम्ही कुठलेही परिधान करा, फक्त काळे, राखाडी, निळे असे परिधान करू नका. केशरी, पिवळे असे जे आहे छान असे हलक्या रंगाचे परिधान करावेत. त्यानंतर पारायणाचा संकल्प म्हणजे आपण कोणत्या हेतूने किती दिवस पारायण करणार आहोत याची गुरूंच्या चरणी नम्र प्रार्थना करावी. त्या अगोदर आजूबाजूला जर तुमच्या तिथे दत्ताचं मंदिर असेल तर तिथं जाऊन यावं. दत्तांना विनंती करावी की मी पारायण करत आहे, माझ्या पारायणाला तुम्ही उपस्थित राहा. त्यानंतर प्रार्थना करावी की हे श्री दत्तगुरू, आपल्या कृपेने मी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण सुरू करत आहे. माझ्याकडून काही चुका झाल्या तरी त्या क्षमा करून हे पारायण पूर्ण करण्याची शक्ती द्यावी, कारण पारायण पूर्ण करताना भरपूर तुम्हाला अडीअडचणी येऊ शकतात. माझ्या कुटुंबावर कृपा करावी आणि सदैव आपल्या चरणी भक्ती राहू द्यावी. पारायण करताना काही नियम सुद्धा पाळावेत. आता पारायण इतक्या सहजासहजी होणं शक्य नसतं, कारण आपले देव जे आहे किंवा ईश्वर जे आहे आपली परीक्षा घेत असतो. त्यामुळं पारायणासाठी कठोर नियम आवश्यक नाही, परंतु श्रद्धा आणि शुद्धता, त्यानंतर सात्विकता महत्वाची आहे. म्हणजे काय, तर दररोज शक्यतो एकाच वेळेला वाचन करावे. म्हणजे कसं की आज जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तात केलं तर मग उद्याही ब्रह्ममुहूर्तात, किंवा मग आज तुम्ही 8-9च्या दरम्यान केलं तर उद्याही 8-9च्या दरम्यान, असं योग्य वेळ जे आहे तुम्ही एकदाच ठरवून घ्यावी. त्यानंतर वाचनापूर्वी दिवा लावावा. शक्यतो अखंड दिवा चालू ठेवावा. देवाला नमस्कार करूनच ग्रंथ उघडावा. शक्य असल्यास जमिनीवर आसन टाकून बसावे. वाचनामध्ये अनावश्यक गप्पा टाळाव्यात. वाचनामध्ये अजिबात इकडे तिकडे मन जे आहे भटकू देऊ नका. त्यानंतर मोबाईलचा वापर कमी करावा. सात्विक आहार म्हणजे काय, तर कांदा लसूण न खाता, त्यानंतर मद्य मांस ते न खाता सात्विक आहार घ्यावा. वरण भात चपाती अशा पद्धतीने. शक्य असल्यास ब्रह्मचर्याचे पालन करावे. शक्य असल्यास नाही पण पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन नक्की करावे. त्यानंतर राग, मत्सर, खोटे बोलणे आणि अपशब्द टाळावेत, कारण आपण रोज दत्तनाम घेत आहोत. त्यानंतर रोज दत्तनाम किंवा श्री स्वामी समर्थ नाम जप करावा कमीत कमी 108 वेळेस. गुरुपौर्णिमेला पारायण कधी सुरू करावे, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात किंवा सूर्योदयानंतर स्नान करून पारायण सुरू करणे उत्तम मानले जाते. ज्यांना पूर्ण दिवस वेळ नसतो त्यांनी सकाळी किंवा मग संध्याकाळी निश्चित वेळ ठरवून पारायण सुरू करावे. मुख्य गोष्ट म्हणजे काय, तर श्रद्धा आणि नियमितता. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण आज वाचले आणि उद्या आपल्याला थोडासा कंटाळा आला तर आपण ते वाचणं टाळतो, किंवा मग ठीक आहे काल 8 वाजता वाचलं उद्या 10 वाजता वाचू, असं नाही. तर आज 8ला वाचलं तर उद्याही 8लाच वाचावं, किंवा मग आज ब्रह्ममुहूर्तामध्ये वाचन केलं तर उद्याही ब्रह्ममुहूर्तामध्येच वाचन करावं. नियमितता महत्वाची, कारण आषाढ महिन्यातील ही पौर्णिमा अध्यात्मात अत्यंत पवित्र आहे आणि ही गुरुतत्वाची अनुभूती अधिक प्रभावी असल्यामुळे भक्तांच्या मनात असते. जीवनात योग्य मार्ग दाखवणाऱ्या, अंधकार दूर करणाऱ्या, विवेक जागरूक करणाऱ्या आणि ईश्वर भक्तीच्या प्रेरणा देणाऱ्या सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मंगल दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
गुरुपौर्णिमा वर्षातून एकदा येते, पण आपल्याला भरपूर काही करण्याची संधी देते. जसं की आपण यामध्ये पारायण तर करतोच, पण यामध्ये आपण गरजूंची सेवा म्हणजे कोणत्या पद्धतीने, तर त्यांना आपण अन्नदान किंवा मग वेगळ्या पद्धतीने कुठले दान, विद्यार्थ्यांना शालेय दान, असं काहीही आपण दान करू शकतो. प्राण्यांना, पक्ष्यांना, गायींना चारा खाऊ घालू शकतो. मानवी जीवनात ज्ञान, संस्कार आणि आध्यात्मिक उन्नती याचे मूळ गुरुकृपेत आहे. म्हणूनच अनेक साधक या दिवशी आपल्या सद्गुरूंचे पूजन करतात, नामस्मरण करतात आणि श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करून अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. गुरुचरित्राचे वाचन हे केवळ धार्मिक कर्तव्य नाही, तर ते आत्मपरीक्षण आहे. श्रद्धा आणि संयम यांचा सुंदर संगम या प्रत्येक अध्याय भक्ताला जीवनातील संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देतो. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार नियमित पारायणामुळे मन स्थिर होते, विचार सकारात्मक होतात आणि गुरूंच्या कृपेची जी आहे आपल्याला जाणीव अधिक गहरी होत जाते. म्हणजे गुरुकृपा काय, तर आपल्या पूर्वीपासूनच आपण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी गुरु असतो, पण ह्या गुरुपौर्णिमेची जी जाणीव असते ती गुरूंची जी जाणीव असते ती या गुरुपौर्णिमेला अधिक जी आहे खोलवर रुजली जाते. गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व, तर गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या जीवनातील अंधकार दूर करून सत्याचा मार्ग दाखवतो तोच खरा गुरु. भारतीय परंपरेत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान जे आहे देण्यात आले आहे, कारण देवाची अनुभूती करून देणारा दुवा म्हणजे गुरु. आपण कधीही देवाला पाहिलेलं नाही, पण देव आहे असं प्रत्येकाला. पण ज्यावेळेस आपण गुरूंना पाहतो तर त्यांच्यामध्ये आपल्याला देवाचा जो आहे भास होतो किंवा आपल्याला त्यांच्यामध्ये देव दिसतो. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी व्यास यांचे स्मरण केले जाते आणि वेदांचे विभाजन केले, अनेक पुराणांची निर्मिती केली आणि ज्ञानाचा अमूल्य ठेवा मानव जातीला दिला, असे हे महर्षी व्यास. म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही संबोधले जाते. या दिवशी केलेली प्रार्थना, जप, ध्यान, त्यानंतर गुरुचरित्राचे पारायण अधिक फलदायी, अधिक पुण्यदायी ठरते. आणि या पारायणामुळे नुसतंच आपलं मन स्थिर होत नाही, तर आपल्याला बऱ्याचशा आपल्या जीवनातील अडचणी, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या वारंवार जे अडथळे आहेत ते सुद्धा संपूर्ण पद्धतीने जे आहे नाहीसे होतात आणि आपल्याला छान अशी एक ऊर्जा प्राप्त होते. त्यानंतर गुरुत्वाचा विशेष आशीर्वाद लाभतो. आणि गुरुचरित्र का वाचावे, तर गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अनेक अत्यंत मानाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये भगवान दत्तात्रेयांचे जे आहे अवतार आहे, जसं मी अगोदर सुद्धा म्हटले. तर अशा पद्धतीने तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण करू शकता. आता गुरुचरित्राचं पारायण तुम्ही जर 9 जुलैला चालू केलं तर तुमचं बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी 7वा दिवस येईल. आणि गुरुचरित्राचं पारायण तुम्ही 7 दिवस अगोदर करायचं, जेणेकरून तुमचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरोबर सांगता येईल. आणि गुरुचरित्राचं पारायण करण्या अगोदर तुम्ही 3 कुत्र्याला आणि 1 गाईला जी आहे चपाती सुद्धा खाऊ घालावी. त्यानंतर दत्त मंदिरात जाऊन प्रार्थना करावी दत्तात्रेयांना की मी आजपासून गुरुचरित्राचं पारायण करत आहे आणि माझ्या गुरुचरित्राच्या पारायणाला तुम्ही नक्कीच उपस्थिती तुमची असू द्या, अशी विनंती करावी. त्यानंतर घरी येऊन ज्यावेळेस आपण हे पारायण सुरू करत आहोत त्याच दिवशी मंदिरात जाऊन त्यांना विनंती करून यावी आणि मग हे गुरुचरित्राचं पारायण करायचं. त्यानंतर घरी पारायण करण्या अगोदर घरी आल्यावर आपण 3 कुत्र्याला आणि 1 गाईला जे आहे चपाती सुद्धा खाऊ घालावी. असं केल्याने आपल्या पारायणामध्ये गुरुची जी आहे म्हणजे दत्तात्रेयांची जी आहे उपस्थिती असते. किंवा मग स्वामींच्या केंद्रामध्ये, स्वामींच्या मठामध्ये जाऊन त्यांना सुद्धा तुम्ही विनंती करू शकता, कारण स्वामींची उपस्थिती सुद्धा खूप महत्त्वाची असते. तर त्यांनाही तुम्ही अशा पद्धतीने जे आहे विनंती करू शकता की हे स्वामी, मी आजपासून माझ्या गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करत आहे, तर माझं जे पारायण आहे निर्विघ्नपणे आणि सुख शांतीपूर्वक जे आहे पार पडू दे. मला कुठल्याही प्रकारचे जे आहे अडचणी, संकटे माझ्या पारायणामध्ये येऊ देऊ नका आणि तुमची उपस्थिती माझ्या पारायणाला नक्की असू द्या. तुमच्या कृपेने माझं पारायण संपूर्णपणे व्यवस्थित होऊ द्या.
तुम्ही इतकीच तुम्ही जर प्रार्थना केली दत्तात्रयांना, श्री स्वामी समर्थांना, तर तुमच्या पारायणामध्ये शेवटपर्यंत कुठलेही अडथळे येणार नाही. निर्विघ्नपणे हे तुमचं जे पारायण आहे ते पार पडेल. त्यामुळं मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हे गुरुचरित्र पारायण नक्की करा. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंदमयी नकारात्मकता दूर होईल, सकारात्मकता येऊ लागेल आणि सुख, शांती, भरभराटी सुद्धा राहील. चला भेटूया परत अशाच एका माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.